उजळले भाग्याता अवघी चिंता वारले संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ जोडला विठ्ठल विठ्ठल करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुस्थळी प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी गंगा भारतीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून समस्त गावकरी मंडळी साकळ गावकर मोठ्या आनंदाने उल्हासाच्या वातावरणात श्री गुरुवर्यांची पुण्यतिथी साजिरी करतात। दुग्ध शर्करा न्यायाने या वर्षी अतिशय सुंदरसा चालू असलेला उत्सव, पण त्या उत्सवामध्ये आणखी भर पडली ती म्हणजे अन्नदानाची। अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्व गावाला चूलबंद आमंत्रण, सर्व गाव भोजनाकरता उपस्थित राहतं आणि सर्व गाव भोजनाकरता असल्यामुळे भजनाकरता नक्कीच राहतं। म्हणून भोजन आणि भजन अशा पद्धतीने सुंदरसा चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये अनेक पद्धतीची सेवा अनेक गावकरी मंडळींनी वाटून घेतलेली आहे। कोणी अन्नदानाचा विभाग, कोणाकडे पारायणाचा विभाग, कोणाकडे भजनाचा विभाग व कोणाकडे वाढायचं काम। सगळी तरुण मंडळी अगदी निष्ठेने हजर आहेत, हरी कीर्तनालाही हजर आहेत। असा हा सुंदरसा भव्य दिव्य चाललेला उत्सव, त्यामध्ये
अखंड हरिनाम सप्ताहातले जे काही प्रवक्ते आहेत, अर्थात हरी कीर्तन सेवा ज्यांच्याद्वारे आपण श्रवण करतो, अशी महाराज मंडळी सुद्धा गावकरी मंडळीच्या आवडीने ज्या माणसाला जो महाराज आवडेल त्याने तो आणायचा. महाराजच आणत जा, त्यांना जो जो आवडतो तो महाराज आणायचा. पूर्वीच्या सप्त्यात ज्यांच्या हस्ते सप्ताह होता ते महाराज लोक महाराज आणत होते. पण आता मात्र आपली आवड, जसा कार्यक्रम असतो रेडिओवर, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे अतिशय विचारवंत संत प्रबोधनकार असे आमच्या महाराज मंडळीमध्ये बोलण्याच्या ज्यांच्या जशा जशा शैली आहेत, तशा तशा शैलीतून ते प्रबोधन करतात, हरिकीर्तन करतात, सेवा करतात. या सेवेच्या माध्यमातून पत्रिका माझ्या पुढे आलेली आहे. आजचे कीर्तनाचे यजमान श्री हरिभक्तीपरायण भागवत सोपानराव जाधव तथा अंबादास नामदेव गाडेकर यांच्या आवडीनुसार यांनी सुचवलेलं नाव, आणि त्यामुळे मी कीर्तनाला हजर झालो. परमपूज्य आमचे अतिशय प्रेमी असणारे भाऊसाहेब महाराज मोठ्या आवडीने श्रद्धेने गावकरी मंडळीचं आमंत्रण, इथे उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, मृदंग सम्राट माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, अतिशय मृदंगाची सेवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. फार वर्ष त्यांची सेवा चालू आहे. मला वाटतं कमीत कमी 30-35 वर्ष त्यांच्या मृदंग सेवेला झालेली आहे. आपल्या परिसरामधून कोणीही गोंशीचं नाव काढलं की तुकाराम महाराजाचं नाव नक्कीच निघतं. महाराष्ट्रात दिंडीमध्ये कुठेही तुम्ही गेले, दिंडी सोहळ्यात गेले माऊलीच्या, आणि कोणी विचारलं तर गोंशीकर म्हटलं की तुकाराम महाराज असा गावाचाही त्यांनी चांगला त्या कार्याच्या निमित्ताने प्रचार केला. जसे ते आपल्या परमार्थामध्ये धुरंधर कार्य करते आहेत, मला वाटतं मधून मधून ते राजकारणात सुद्धा थोडा भाग घेतात. म्हणून ते त्याही कार्यक्षेत्रामध्ये निपुण आहेत. म्हणजे व्यवहार आणि परमार्थ दोन्ही गोष्टी त्यांच्या वाटेला आलेल्या आहेत. आणि आपल्या सर्व संप्रदायाच्या माणसाला योग्य पद्धतीने घेऊन जाण्याची एक क्षमता आमच्या महाराजांकडे आहे. उभा राहिलेली ही सगळी गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्याकरता बोलण्याकरता मला शब्दच नाही, एवढंच बोलतो, एक एकाहून बळी रे. नाही, अतिशय विद्वान गायक, एकापेक्षा एक. आता मी बोलतोय म्हणून ठीक आहे, पण अजून बोलायला लागल्यानंतर ते मला बोलू देते की नाही काही माहित नाही. म्हणजे इतके सुंदरशे टाळकरी, असं लोकांना, बसलेल्या लोकांना वाटतं यांचंच ऐकत राहू, हे महाराज मध्येच कशाला आला. कधी कधी गायक लोकांचं श्रवण करण्याकरता ही मंडळी अतिशय उत्सुक असतात. आणि म्हणून आपल्या रसिक आवाजातून ही सगळी मंडळी परमार्थाचा रस आपल्याला पाजतात. आणि अशा या मंगलमयी प्रसंगामध्ये मला काही गाता येत नाही, काही जास्त स्वराचं ज्ञान नाही. सर्व टाळकरी मंडळीला विनंती करतो, मला जरा सभादून न्या. हे जर प्रमाण द्यायला लागले तर मला बिलकुल बोलू देणार, नक्कीच बोलू देणार नाही. मला पण थोडं थोडं समजत बरं का तुकाराम महाराज. म्हणून एक एकाहून विद्वान मंडळी आहेत. अशा संत महंत गायक वादक रामायणाचार्य आमचे भक्तीपरायण माझे गुरुबंधू लक्ष्मण महाराज आनंदे. मला वाटतं परिसरात कुठेही आणि येण्याचा प्रसंग आला की त्यांचं दर्शन मला होतं, गाठी भेटी होतात. अनेक गुरुबंधू आहेत माझे, यामध्ये उभे असणारे सर्व सर्व उपस्थित असणारे वयोवृद्ध श्रोतृवर्ग आहे, ज्ञानी श्रोतृवर्ग आहे. ज्ञानोबाराय बोलतात तसे, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितशी भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी शिकाराल की.
अशा या मंगलमय प्रसंगी एका संन्यासाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि संन्यासी महात्म्याची पुण्यतिथी अतिशय स्वच्छ निर्मळ भावनेतून आपण गावकरी मंडळी मला वाटतं 26वे वर्ष यावर्षी पुण्यतिथीचं आहे. अति श्रद्धेने आपण हे सगळं करत आला आणि अशा या सोहळ्याच्या औचित्याला मलाही हरिभक्तीपरायण परमपूज्य 1008 महाराजांचं दर्शन झालं आणि सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की माझ्या भाग्याचा आज उदय झालेला आहे, माझं भाग्य उजळलेलं आहे. उजळले भाग्य आता माझ्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही. अवघी चिंता वारली. हे का घडलं? महाराजांनी सांगितलं माझ्या जीवनात संतांचं दर्शन झालं म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. मला संतांचं दर्शन झालं, माझं भाग्य उदयाला उजळलं, माझी चिंता निवृत्त झाली, मला पद्मनाभाचं दर्शन झालं. पद्मनाभ म्हणजे देव, देवाचं मला दर्शन झालं. आता मिळालेला जो देव आहे त्याला मी आता बाहेर जाऊ देणार नाही. संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. मला जो मिळालेला देव आहे आता तो मला मिळाला म्हणजे कुठून आणला नाहीये. तो माझ्या जवळच होता पण मी संतावर श्रद्धा ठेवली, भावना ठेवली, त्यामुळे माझ्याच देवाचं मला ज्ञान झालं. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा या 4 चरणाच्या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या पुढे मांडलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनात चिंता राहिली नाही. चिंता हा विषय शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे, नव्हे नव्हे बऱ्याच लोकांच्या अनुभवाचा आहे. चिंता म्हणजे इंग्रजीत त्याला टेन्शन म्हणतो आपण. आता बऱ्याच लोकांचा शब्द परिचयाचा आहे, अनुभवाचा आहे. बऱ्याच लोकांना बरेच टेन्शन होतात म्हणून कीर्तनात येऊन बसतात टेन्शन मुक्त होण्याकरता. चिंता, चिंताचा विषय थोडा चिंतात आपण चिंतनात घेऊया. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याने सृष्टी निर्माण करण्याची संकल्पना केली. ज्ञानोबाराय माया नदीचं वर्णन करताना असं वर्णन करतात, ब्रह्मचळाचा आधाडा आणि संकल्प जळाचा उभाडा. ब्रह्मचळ म्हणजे ब्रह्माचळ म्हणजे अतिशय सुंदर असणारं निर्गुण निराकार परब्रह्म. त्या परब्रह्माला संकल्प स्फुरण झाला आणि एकोहम बहुश्याम, मी एकटा न राहता अनेक व्हावं असं त्या देवालाच वाटलं. निळोबारायच्या गवळणीत बोलायचं ठरलं तर एकलेन कंठेचे म्हणून या त्या देवाला करमलं नाही एकट्याला, म्हणून त्याला हे निर्माण करावं लागलं. त्याने हे सगळं निर्माण केलं. निळोबाराय वर्णन करतात, सगळे संत वर्णन करतात. आपला विषय असा लक्षात घ्यायचा आहे
की त्या देवाने अशी सृष्टी निर्माण केली. भागवत वर्णन करतय, सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्म शक्त्या वृक्षान सरी श्रूप पसून खग दंस मत्स्यान, हे सगळे शब्द साधू संतांनी जे वर्णन केलं ते भागवतातलं वर्णन केलं, गीतेतलं वर्णन केलं, शास्त्राचं वर्णन केलं. म्हणजे त्या देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून त्याने जगत निर्मितीची व्यवस्था केली आणि हे सगळं जग निर्माण झालं. आता हे होणारं जे जग आहे याच्या जीवाचा विचार केला तर दोन प्रकारचे जीव निर्माण झाले बरं का. एक म्हणजे मनस्क जीव आणि एक म्हणजे अमनस्क जीव. मनस्क जीव म्हणजे मनावाले जीव आणि अमनस्क म्हणजे मन नसलेले जीव. जीवच त्याला आपण म्हणू एक चेतन वर्ग निर्माण झाला आणि एक अचेतन वर्ग निर्माण झाला. त्याला दुसऱ्या भाषेत असं म्हणावं, जड झाला आणि एक चेतन झाला. जड चेतन अशा पद्धतीचे अनेक पद्धतीचे या खाणीचा विचार करायचा आहे, जगाचा विचार करायचा आहे. जड जे आहे त्याला मन नाही आहे आणि चेतन जे आहे त्याला काय आहे, मन आहे. आता त्या देवाने ह्या जगाला निर्माण करीत असताना, जीवाची व्यवस्था करीत असताना चार खाणीमध्ये व्यवस्था करून जीवाला जन्म दिला. चार खाणी सर्वांना माहित आहेत, सर्वांना नाव माहित आहेत. मी थोडं चिंतन करून सांगतो. पहिली खाण आहे तिचं नाव आहे उद्वीज. दुसरी खाण आहे तिचं नाव आहे श्वेदज. तिसरी खाण आहे तिचं नाव आहे अंडज. चौथी खाण आहे तिचं नाव आहे जारज. आपल्याला विषय चिंतनात असा घ्यायचा आहे, चिंता कोणाला, चिंता कोण करताय. जग निर्मिती झाली, त्या जग निर्मितीमध्ये पहिले खाण आहे तिचं नाव उद्वीज आहे. उद्वीज कशाला म्हणतात, ही पृथ्वी आहे. पाण्याचा संबंध आला, उष्णतेचा संबंध आला, अतिशय सुंदर उगवण्याची ताकद निर्माण झाली जमिनीमध्ये आणि त्यावेळेस एखाद्या बियाचा संबंध त्याच्यात आला की ते उगवण्याचं योग्यतेचं होतं. असे जे जे उगवून येतात त्यांना काय म्हणावं, उद्वीज. उद्वीज बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलं. अशी कोणते कोणते आहेत मग, हे सगळ्याच्या लक्षात आलं. वृक्ष, वल्ली, लता, द्रुम, तोक्सार, हे भागवतातले त्याला 6 नाव आहेत. उद्वीज खाणीमध्ये एवढी अशा प्रकारची निर्मिती होते. यामध्ये गवत हे सुद्धा उद्वीज आहे. आपण आता पाऊस पडल्यावर कपाशीचं बी लावणार, हे सुद्धा काय आहे, उद्वीजच आहे. मग हे सगळे वृक्षवल्ली लता आहेत, हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. आज 4 खाणीचा विचार केला तर ते जीव आहेत. पण जरी जीव असले तरी त्यांना सुख दुःख कोणाला सांगता येत नाही, म्हणजे त्यांना मन नाही. आणि त्याला मन नसल्यामुळे कशाचं टेन्शन नाही, चिंता नाही. ती जी खाण आहे त्यांना आहार आहे बरं का. झाड आहे, झाड पाणी खातं की नाही, पाणी घेतं, खत घेतं, सगळं वडीत जमिनीतलं भराभर वडीत की नाही. म्हणजे झाडाला आहार आहे. झाडाला झोप आहे की नाही कोणाला जादा सांगता येणार नाही. पण चांगला बारीक जर अभ्यास केला तर वनस्पतीमध्ये काही वनस्पती अशा आहेत की त्यांना रात्री स्पर्श करू नये. काही वनस्पती आपण पाहतो की दिवसा एक वायू सोडतात आणि रात्री एक वायू सोडतात. हे तर नैसर्गिक वनस्पतीमध्ये आहेच की नाही. काही दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन अशा प्रकारचं सोडतात. म्हणजे वनस्पती सुद्धा चंद्र सूर्याच्या उदयाने त्यांच्यावरही परिणाम होतात. म्हणजे त्यांच्याही जीवनामध्ये श्वासोश्वास आहे हेही आपल्याला कबूल करावं लागतं. म्हणजे वनस्पतीला सुद्धा श्वासोश्वास आहे, वनस्पतीला सुद्धा आहार आहे. वनस्पतीला झोप कशी असेल हे नाही सांगता येणार, जावे त्याच्या वंशात. आपण तरी वनस्पतीमध्ये बदल होतो. म्हणजे आहार, निद्रा आणि त्यानंतर भीतीचा विचार केला तर वनस्पतीला तशी स्वतः भीती नाहीये, पण दुसऱ्याच्या भीती मात्र त्यांना नक्कीच आहे. वनस्पतीला वाऱ्याची भीती आहे. जादा वारं आलं तर झाडं कोसळतात, पडतात. म्हणून पादपानां भयं वातः असं म्हटलेलं आहे. पण वनस्पतीला स्वतः भीती आहे की नाही हे आपल्याला नाही सांगता येणार. का सांगता येणार नाही, कारण त्यांना मन नाही. आणि त्यानंतर त्यांना आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मैथुन म्हणजे
नर मादी एकत्रित येऊन जी क्रिया केल्या जाते आणि त्याच्यापासून उत्पत्ती होते, अशा प्रकारची त्या खाणीला मैथुन आदी क्रिया नाही आहेत. म्हणून ती जी योनी आहे त्यांना चिंता करायचं कारण. त्याच्या पुढच्या योनीचा विचार करूया आपण. तिच्या पुढची जी योनी आहे तिचं नाव स्वेदज आहे. स्वेदज म्हणजे घामापासून निर्मिती होणारी. त्याला मायबाप लागत, बिगर मायबापाची सुद्धा जन्माला येतात बघ. आता वैज्ञानिकांनी संशोधन केलंय की मायबाप जरी नसले तरी लेकरू तयार करता येतं ना. येतं, बाळ तयार करता येतं. काय त्याला म्हणतात, टेस्ट ट्यूब बेबी. महाराजाला माहिती शब्द. मग अशा पद्धतीच्या त्यामध्ये लेकराची उत्पत्ती करता येते. हे वैज्ञानिकांनी जरी आता शोधलेलं असलं तरी तुम्हाला अनेक उदाहरणं मी सांगतो की बिगर मायबापाचे कितीतरी जीव निर्माण होतात, आपोआप जीवजंतू निर्माण होतात. बघा, पावसाळ्याचा दिवस आहे. पहिल्या दिवशी पाऊस पडून गेला, दुसऱ्या दिवशी यायचा अंदाज झाला. संध्याकाळच्या टायमाला एका एका बल्बावर किती किती किडे आले, हजारांनी आले. मायबापापासून आले का आपोआप आले? मायबापापासून झाल्यावर आपल्यापाशी आले, लाईट कशी आले आपोआपच आले? नाही समजणार कुठून आले नाही समजत, पण आले आपोआप झाले. जाऊ द्या, ते नाही समजायचं. दुसरं सांगतो. एक माणूस होता, बाजारात गेला, आंब्याचे दिवस होते, असे सुंदर आंबे आणले त्यांनी. एक एक आंबा अर्धा अर्धा किलोचा 2 आंबे घेऊन आला. घरी आल्यानंतर भूक लागलेली होती. एक आंबा चांगला पिळला, त्याची मशागत केली, सुंदर आंबा खाल्ला. या काय आंब्यातच काम झालं. दुसरा आंबा देवळीत ठेवून दिला. आंबा देवळीत ठेवला, त्याच्याकडे फ्रीज नव्हतं असं ध्यानात घ्या. देवळीत ठेवून दिला. उघड्यात राहिलेला आंबा 4 दिवस लक्षातच नाही आलं की आपण देवळीत आंबा ठेवलेला आहे. 4 दिवसांनी 5 दिवसांनी आंबा लक्षात आला आणि बघ पुन्हा खाण्याकरता आंबा घ्यायला गेला. ज्यावेळेस त्याने आंबा हातात घेतला त्यावेळेस तो सडला का जसा होता तसाच राहिला. सगळ्याच्या लक्षात आलं सडला. नुसताच सडला का त्याच्यात आळ्या झाल्या? बरोबर आहे, आळ्या पण झाल्या. मग आंब्यात ज्या आळ्या आल्या मायबापापासून आल्या का आपोआप झाल्या? नक्कीच झाल्या. 5 दिवसांनी त्याच्यात आळ्या झाल्या. आपण खाल्ल्या त्याच्यात होत्या का? नव्हत्या. 5 दिवसांनी त्याच्यात आल्या. त्याच्यात कुठून आल्या? होत्या म्हणून आल्या का नव्हत्या म्हणून आल्या? आपण खाल्लेल्या आंब्यात होत्या का नव्हत्या? त्या आंब्यात ज्या आळ्या आल्या होत्या म्हणून आल्या का नव्हत्या म्हणून आल्या? आल्या ना आल्या त्याच्यात का नाही आल्या? आंबा सारडा, आळ्या झाल्या बटबट. कोणाला आवडतं का? नाही. मग आंब्यात आळ्या कुठून आल्या? बरं, त्या आळ्याला काही मायबाप आहेत का? आंब्यात पुन्हा दुसरे पहिले होते का मायबाप? नव्हते. मग आपोआप झाले की नाही? मग आपोआप जर होत असेल तर देवाची गरज आहे का जग निर्माण करायला? हे आपोआप होतं की नाही? आळ्या तर झाल्या ना आपोआप. जाऊ द्या, ती तुमच्या लक्षात नाही यायचं. हे जनावर रस्त्याने जातात, शेणाचा पावटा रस्त्यामध्ये पडतो आणि तोच पावटा 2 दिवस कोणी जर नाही उचलला तर त्या पोहामध्ये काय होतं? किडे, आळ्या, जीवजंतू कुठून आले? गायच्या पाठातून आले का? तिथंच झाले. म्हणजे कुठून आले? बिगर मायबापाची झाली की नाही? जाऊ द्या, त्याच्या पुढचं उदाहरण सांगा. तुम्हाला जर प्रयोग करून पाहायचा असेल तर तुम्ही तुमच्या अंगावर सुद्धा प्रयोग करून पाहू शकता. अंगात घातलेली बनेल दररोज एकच वापरायची, 10 दिवस बदलायचीच नाही. आणि मग अंगाला खाजू यायला लागल्यावर मग बगला शोधून पहा, काही सापडून का नाही? नाही सापडायचं. कुठून आणल्या? कसं बी आणलं तुम्ही त्याच्यात? काही मायबाप होते नव्हते. मग बिगर मायबापाची झाली की नाही? मग बिगर मायबापाची होते 4 वाक म्हणतो ते खरं आहे की नाही? 4 वाक सुद्धा हेच म्हणतो की अशा पद्धतीचे संबंध 4 महाभूत एकत्रित आले की त्याच्यापासून सृष्टी निर्माण होते. त्याच्याकरता देवाची गरज नाही. आता मी हे सांगितलेलं पटलं की नाही तुम्हाला? देवाची गरज आहे की नाही? मायबापाची गरज आहे की नाही? चांगला अभ्यास करायचा. चांगला अभ्यास केला म्हणजे चांगलं समजत. असो म्हणजे हे जे जग आहे या जग निर्मितीची व्यवस्था करत असताना हे सगळे विचार करायला निघाले. 4 वाकापासून वेदांतापर्यंत सगळ्यांनी जग निर्मितीचा विचार केला की हे जग निर्माण झालं कसं?
ज्ञानोबारायांचे एक सुंदर अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी अनेक देव पाहिले, इंद्र चंद्र ब्रह्म चांगले, भारी भारी मुकुट, हत्तीवर हिंडणारे, अनेक वैभव संपन्न देव पाहिले. पण ज्ञानोबाराय म्हणतात, मला त्या देवाचं वैभव आणि गौरव याच्यामध्ये मजा वाटत नाही, आनंद वाटत नाही. काय वाटत नाही आनंद? कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे ह्या जडाला त्याच्यामध्ये प्रवेश करून चालवण्याला लावायची शक्ती जर त्या देवात नसेल तर मी त्याला देवच म्हणत नाही. म्हणजे ज्ञानोबारायांनी देवाचा स्वीकार कसा केला हे ध्यानात घ्या. ज्ञानोबाराय असं म्हणतात की जो जडाला चालवायला लावतो त्याला मी देव म्हणतो. सगळे संत एका विचाराने हेच सांगतात, सगळ्या जगाला जो चालायला लावतो त्याला आम्ही देव म्हणतो. चाले हे शरीर कोणाच्या सत्तेने चाललंय सगळ्याच्या लक्षात आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला माहित आहे की भगवंताची ही सत्ता आहे. गीता सांगते की भगवान म्हणतात, मी माझ्या अध्यक्षतेखाली जगाची निर्मिती करतो. माझ्याशिवाय कोणी चालू शकत नाही, बोलू शकत नाही, हिंडू शकत नाही. मया अध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचर. प्रभू या शब्दाची व्याख्या सांगताना ज्ञानोबारायांचे व्याख्यान किती सुंदर आहे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता तुझिया सते की आनंदच राहतो. अति सुंदर. महाराजांनी सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं हे भगवंताच्या सत्तेने चालतं. आणि चारवाकादी दर्शनकार म्हणतात आपोआप होत. आणि एवढं ध्यानात ठेवा, चार महाभूताचा उत्पत्ती करता योग्य असं वातावरण निर्मिती झाली की जीवाची निर्मिती होते असं चारवाक म्हणतो. पण त्या चारवाकाला हे माहित नाही पंचमहाभूत कसे झाले. मागे सरकायचा पंचमहाभूत कशी उत्पत्ती झाली हे चारवाकाला सांगता न आल्यामुळे तो अपुरा दर्शनकार आहे. त्याला ते समजलं नाही. चला आपला विषय चाललेला आहे. मी दुसरी खान सांगत होतो की हे जे घामापासून निर्मिती होते याच्याकरता मायबाप लागत नाही बरं का. पाऊस पडला, पाणी साचलेलं आहे, त्याची ऊब तयार झाली, घाम आला, झाडाला अडकला, कुठेतरी अडकला, लोखंडाला अडकला, त्याच्या खालून पाण्याचे जे थेंब होतात त्याच्यातून जीव जंतू निर्माण होतात. म्हणून टीव्ही तुम्हाला कायम सांगते पाणी कुठं थांबू देऊ, दास होतील, तुम्हाला बसतील, आजार होईल, अशा पद्धतीची आढळटाई टीव्हीवर असते. आपला विषय असा चाललेला आहे की ती एक खान आहे. आता त्या खाणीचा विचार करत असताना हे बिगर मायबापाचे आहेत, म्हणजे मैथुनी सृष्टीत नाही आहेत. त्यांना आहार आहे. आपल्या अंगावरची ऊ जी लीक आहे, ऊ आहे, त्या ऊला आहार आहे. त्या ऊला झोप पण आहे, झोप आहे आणि भीती आहे. थोडस कोणी स्पर्श केला की तुरु तुरु जीव वाचायला पळत आहेत, तेव्हा कुठेतरी दडात्यात.
मरत नाही, मरा वाटत नाहीये. पण आहार निद्रा आणि भय आहे, पण त्यांना पुढचा विषय मैथून नाही आणि म्हणून ती मैथुनी सृष्टीत बसत नाही. म्हणून या दोन खाणी अगदी कमी पडल्या. म्हणून या दोन खाणीला ज्यादा चिंता करायचं कारण. चला त्याच्या पुढची जी खाण आहे तिचं नाव आहे अंडज. अंडज म्हणजे पहिला अंड्यात जन्म होतो आणि दुसरा अंड फुटून मग जन्म होतो, असा पक्षी वर्ग सर्व अंडज आहे. त्यामध्ये गावातल्या कोंबड्या सुद्धा अंडज, सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. अंडज, अंडज म्हणजे अंड्यात जन्म होणं, त्याच्यानंतर काही कालाने आणि जन्म अगदी त्यांचा पक्षी रूपाने जन्म होतो. असो, मी हे कशा करता सांगतो. आता अंडजची योनी आहे, अंडीची खाण आहे. या खाणीचा विचार करत असताना अंडे देण्याची योग्यता प्राप्त होण्याकरता नर मादी एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणजे सगळे पाखरं एकत्रित येतात, नर आणि मादी. घरात सुद्धा चिमणा चिमणीचा जोडाच राहतो. म्हणजे ते सुद्धा एक घरटं बनवतात. अंडे देण्याकरता त्यांना घर बनावं लागतं. का घर बनावं लागतं? ते दोघ जण एकत्रित आले आणि ते मैथुनी सृष्टीत असल्यामुळे मैथुनी सृष्टी म्हटले की घराची गरज आहे. बघा, म्हणून चिमण्याला लहान लहान घरं बनावं लागतात. त्यामध्ये काही काही चिमण्या त्या गवळणी जंगलातल्या विहिरीवर घरं बनवलेल्या जाळं करून घरं बनवतात. प्रत्येक पाखरं घरं बनवतात. कावळ्याचं घर तुम्ही पाहिलं का? लई सोपं, नुसत्या काड्या काड्याच राहतात, इकडून तिकडून उचलून आणून बनवतात. कावळा सुद्धा घरटं बनवतो. सगळे पाखरं घर बनवतात. का घर बनवतात? कारण त्यांना आहार आहे, त्यांना निद्रा आहे, त्यांना भय आहे आणि मैथुन आहे. म्हणून त्यांच्या जीवनात घराची गरज आहे. आणि घराची गरज असल्यामुळे त्यांचे ते लहान पिल्ल थोडेसे मोठे होईपर्यंत त्या पाखराला सुद्धा चिंता आहे. त्यांना अन्न घालायची चिंता आहे. कुठून तरी किडे पकडून आणायचे, आपल्या पिलाच्या तोंडावर घालायचे. अशा पद्धतीची पाखराचं जीवन आहे. चला, त्यांनाही चिंता आहे, पण एवढीच चिंता आहे, त्याच्या पुढे चिंता नाही. त्याच्या पुढची जी खाण आहे तिचं नाव जारज आहे. जारज खाणीचा विचार करायला गेल्यानंतर त्याच्यामध्ये मांजरी येतात, कुत्रे येतात, डुकरं येतात, लांडगे, कोले, गाई, म्हशी आणि मनुष्य. हे सगळे कोणत्या योनीतले? जारज योनीतले. हे सगळे जारज योनीतले जरी असले तरी पण मनुष्य सोडून बाकीचे जे प्राणी आहेत त्यांना देवाने विशेष बुद्धी दिलेली नाही, म्हणून त्यांना ज्यादा चिंता नाही. मनुष्य प्राणी अतिश्रेष्ठ आहे. गाई, म्हशी, जनावर, कुत्रे, मांजर यांना एवढी चिंता आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. सामान्य मे तत्पशुभी नरानाम. अशा पद्धतीने जाऊ द्या, त्यांना जाऊ द्या, बिलकुल बोलू नका, कारण ते आजच्या कीर्तनाच्या लायकीचे नसतील. तुमच्या गावातलंच कीर्तन पसंतीवर आहे, त्याच्यात काही विलाजच नसतो. त्याला विलाज नसल्यामुळे जे जाते त्याला अवश्य जाऊ द्या, तर तुम्ही तिकडे बघू नका. विठ्ठल विठ्ठल. त्याला ऐकता येतं त्याने ऐका. आपल्या टायमामध्येच मी काही जास्त वेळ घेणार नाही आणि मी काही लय अवघडच सांगायला लागलो असंही काही नाही. पण एवढे जर तुम्हाला ऐकायची कॅपॅसिटी नसेल तर बोलवण्याचं कारणच नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला बोलवलंच पाहिजे असा तर आमचा बिलकुल आग्रहच नाही. सहज कर्म धर्म संयोगाने योग येत असतो, म्हणून जेवढं जमन तेवढं ऐकूया. मी काही लई अवघड नाही सांगत, सोपं सांगतोय, साध्या भाषेत सांगतो, संतांच्या वचनाचा आधार घेऊन सांगतो. गायक मंडळी प्रमाण देतात. फक्त एवढंच आहे की असं मी बोलतोय ते माझ्या शब्दाला अनुसरून तुकोबारायच्या अभंग जो चिंतनाला घेतला त्या चिंतनाला अनुसरून बोलत राहतो, एवढं महत्वाचं आहे. माझा विषय चाललेला आहे टेन्शन म्हणजे चिंता. मी सुरुवात तिथून केलेली आहे. ह्या ज्या खाणी आहेत पहिल्या यांना चिंता नाहीये, आणि जरी असली तर आहार, निद्रा, भय या दोन खाणी तर याच्यात गेल्या. चौथी खाणीला चिंता आहे, मैथुन आदी या गोष्टीचा त्यांच्या जीवनात विचार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे पशु जे आहेत, जारज जी योनी आहे, त्या जारज योनीला मात्र बुद्धी नाही, आणि बुद्धी नसल्यामुळे त्यांना सुद्धा ज्यादा चिंता.
मनुष्य प्राणी अतिशय बुद्धिवान आहे. गाई म्हशी कुत्रे मांजर जे आहेत ते तसेच आहेत, जसे देवाने जन्माला घातले तसेच आहेत. याच्यापेक्षा काही प्रगती केली नाही, बदल केला नाही, त्यांना बदल करता येत नाही, म्हणून ते मनुष्य इतर प्राणी आहे. कधी बैलाला जनावराला कुत्र्या मांजराला बदल करता येतो का? विनोदाने वाक्य सांगू का? एखादा अर्ध 1-2 वाक्य सांगतो. म्हटले पहिले बैल गोठ्यात राहत होते आणि आताचे बैल बंगले बांधून राहायला लागले. असं कधी झालं का? नाही. बदल करायची क्षमता नाही. पहिले गाढव गावाच्या अवतीभोवती उखंडी घोडीत होते आणि आताचे गाढव धाब्यावर जायला लागले. असं कधी झालं? असासारखं काही नाही, पण होणार नाही का? झालं असं कधी? पहिल्या मांजरा घरामध्ये हिंडत होत्या, आताच्या मांजरा जिल्हा परिषद सदस्य झाल्या. असं कधी झालं? नाही. माझी वाक्य तुम्हाला विनोदाचे वाक्य, पण असं कधी झालंय का? नाही. असं होणारच नाही. का होणार नाही? कारण त्यांच्यात ती क्षमताच नाही. असे कितीतरी वाक्य सांगता येतील, पण मी एक आपल्याला विनोद म्हणून वाक्य सांगितले की पहिले जे काही जनावर कुत्रे मांजर आहेत यांना काहीही बदल करता आला नाही, पण माणसाचा विचार केल्यावर माणसाने कमी बदल केले का? कमी फार बदल. आमच्या गावामध्ये मी 30 वर्षापूर्वी आलो होतो. आमचे नारायणराव जाधव त्यांनी आठवण काढली, म्हणले तुम्ही तेव्हा आले होते इथं वाजवायला आलतो बरं तुकाराम महाराज. वाजवायला म्हणजे पखवाज वाजायला, नाही तुम्ही म्हणता वाजंत्री बिजंत्री. हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज कोठाळकर यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस मी 1 सप्ताहभर इथे थांबलो होतो तुमच्या गावामध्ये. आणि ती स्मृती काही मंडळीच्या स्मृतीमध्ये आहे, आठवण त्याची आहे. जुनी माणसं त्यांची आठवण आहे आणि त्या नावाने त्या आठवणीने असे माणसं बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर एक वेगळा आनंद देऊन जातात. अशा दृष्टीने भेटीगाठीचा प्रसंग गेल्या वर्षी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने येणं घडलं, याही वर्षी परत येणं घडलं. असो आपला विषय चाललेला आहे बदल. 30 वर्षापूर्वी तुमचं जे गाव होतं ते अगदी वेगळं होतं. गावामध्ये कार्यक्रम होता, इकडे काहीच नव्हतं, नाही का? म्हणजे 30 वर्षाचं परिवर्तन किती मोठं झालं. हे परिवर्तन जनावरांनी कुत्र्या मांजरांनी केलं का माणसाने केलं? माणसाने केलं. माणूस एवढा परिवर्तनशील आहे, एवढा बदलला की पहिले माणसं आणि आताचे माणसं याचा ताळमेळच बसाना, एवढा बदलला. बाकीच्या गोष्टीत बसत नाही, व्यवहारात हे सोडून द्या, आणि त्या शब्दातही मेळ बसाना. जुन्या माणसाची विचारसरणी वेगळी आहे. ते म्हणते हे महाराज आणा. आणि तरुण मंडळीची विचारसरणी वेगळी आहे. ते म्हणते आम्ही मोबाईलवर जो महाराज ऐकू त्यालाच बोलू. अवघड झालंय. परिस्थिती फार बदलली. बदल कालात होत असतो, हा सगळा मानव करीत असतो. मानवाने एवढा बदल केलेला आहे. मोबाईल आला, माणूस अंतराळात गेला, अगदी मंगळावर गेला, मंगळावर प्लॉट पाडून राहण्याची व्यवस्था करायला लागला. माणूस म्हणजे काय साधा आहे? अतिशय बुद्धिवान प्राणी. एक दिवस सिंहाची माणसाची गाठभेट झाली. सिंहाने टरकाळी फोडली, माणूस घाबरून पळाला. सिंह म्हटला थांब मी तुला मारित नाही, मला बोलायचंय म्हणे तुला. एक कल्पना करा, तो माणूस थांबला. सिंह बोलायला लागला, हे बघ माझ्यासारखा प्राणी जगात नाही, मी सगळ्या प्राण्यांचा राजा आहे. मी नुसतं तुझ्याकडे पाहिलं, आवाज केला तर तू घाबरून पळायला लागलास. उलट्या पालट्या झाल्यात, मी नुसती झेप घेतली तर तू मारला. एवढ्या माझ्या आवाजामध्ये ताकद आहे असं सिंह म्हणायला लागला. माणसाला थोडा धीर आला. माणसाला वाटलं हे आपल्याला काही करीत नाही, गप्पा मारायला लागला. त्याला धीर आला. माणूस हुशार आहे, बुद्धिवान आहे. त्याने सांगितलं सिंहा, अरे जास्त गप्पा मारू नको, बढाया मारू नको. तुझ्यासारखे सिंह आमच्यासारख्या माणसाने किती काही पिंजऱ्यात कोंडलेले. बदलला ना माणूस, पालटीच मारली लगेच. घाबरला होता पण बोलायला लागल्यावर पलटी मारली. हे बघ म्हटले त्यासारखे सिंह आमच्यासारख्या माणसाने किती काही पिंजऱ्यात कोंडलेले. सिंह म्हटलं जास्त शहाणपणा करू नको, हे बघ माझा पंजा, मला बंदूक लागत नाही, तलवार लागत नाही, काहीच लागत नाही. मी जर असं केलं तर तुला एका झटक्यात मारून टाकेन. माणूस म्हटला थांब, मला मारू नको. अरे पण माणूस काही साधा पराक्रमी आहे का? मी माणूस आहे. हे बघ माझ्याकडे फोटो आहे. त्याने फोटो काढला आणि सिंहाला दाखवला. फोटो असा होता, एका सिंहावर माणूस बसलेला होता, खालचा दाबडा खाली होता आणि वरचा वर ओढीत होता. कोण?
माणूस तुम्ही कोणीच कोणाचंही नाव घ्या हा माणूस आहे माणूस किती बुद्धिवान आहे माणूस किती पराक्रमी आहे माणूस त्याला सांगायला लागला अरे बघ म्हटले माणूस एवढा बुद्धिवान माणूस आहे की तो सिंहाचं तोंड फाटळू शकतोय एवढी माणसाकडे ताकद आहे सिंह म्हटलं हे बघ माझ्याकडे जर कॅमेरा असता ना तर मी असा माणूस खाली पाडला असता एक पाय छातीवर दिला असता आणि असा तरा तरा फाडताना फोटो काढला असता माणूस म्हटला तुझ्याकडे कॅमेरा नाही हेच त्याकडे कमी आहे कॅमेरा कोणी म्हणेल माणसाने कशी म्हणे माणूस किती बुद्धिवान आहे माणसाचा विचार करा माणसासारखी बुद्धी जगात ब्रह्मांडात कोणाला नाहीये माणूस म्हणजे माणूसच माणसाची बरोबरी कोणीच करू शकत नाही आणि म्हणून स्वर्गाधिक अमराधिक मृत्यू लोकात येऊन जन्म घेण्याची अपेक्षा करतात स्वर्गीचे इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे देवाधिकापेक्षा श्रेष्ठ आहे सगळ्या जगात सगळ्या सृष्टीत सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य प्राणी आहे मनुष्याची कॅपॅसिटी साधी समजू नका मी तुम्हाला सहज प्रश्न विचारतो तुम्ही सध्या डोकं लावा थोडं गाय श्रेष्ठ आहे का मनुष्य श्रेष्ठ आहे काय चाललं महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका सोडून द्या मी तुम्हाला विचारतो गाय श्रेष्ठ आहे का मनुष्य श्रेष्ठ आहे हे प्रश्न तुम्ही ऐकला की नाही काय माहिती या पोराच्या नादात असा प्रश्न आहे बसणाऱ्या सगळ्या लोकांना गाय श्रेष्ठ आहे का माणूस श्रेष्ठ आहे काय काय उत्तर आहे त्याचं डोकं लावा जा थोडं थोडं डोकं विचार करी जा थोडा कारण मला तुम्ही पण सांगा बहुअंशी सगळ्या लोकांचं मत कसं असेल बहुअंशी लोकांचं मत काय आहे गाय श्रेष्ठ आहे की नाही का मनुष्य श्रेष्ठ गाय श्रेष्ठ असं तुमचं सगळ्याचं सर्वसाधारण मत आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे अगदी बरोबर आहे की सगळ्यांना वाटतं गाय श्रेष्ठ आहे पण मला असं वाटतं गाय श्रेष्ठ आहे हे संशोधन करायचं काम कोणी केलं गाय श्रेष्ठ आहे हे आपल्याला सांगण्याकरता ऋषी मुनी साधू संत यांना माणसं म्हणून गृहीत धरा म्हणजे गाय श्रेष्ठ आहे गाय आपल्याला किती योग्य आहे गायीचा आपल्या घराजवळ असल्यावर काय परिणाम होतो आणि कोंबडी घराजवळ असल्यावर काय परिणाम होतो हे कोणी शोधलं माणसाने शोधलं मग माणूस श्रेष्ठ आहे गाय श्रेष्ठ आहे गाय कनिष्ठ आहे असं मला म्हणायचं नाही
पण आमच्या अंगणामध्ये जर गाय असेल तर आम्हाला किती स्वच्छ वायू देते. आमच्या घरामध्ये जर गाय असेल अंगणामध्ये तर आम्हाला सुंदर गोमूत्र मिळेल. आमच्या घराजवळचं वातावरण किती पवित्र आणि स्वच्छ आणि निर्मळ होत आहे. या दृष्टीने साधू संतांनी ऋषीमुनीने गायीचा अभ्यास केला, गायीचं संशोधन करून सांगितलं की आपल्या जवळ गाय असणं 100% योग्य आहे. माझा विषय एवढा लक्षात घ्या, गाय घराच्या दारात आणायचं काम कोणी केलं? माणसाने केलं. आणि गाढव घरापासून लांब ठेवायचं काम कोणी केलं? माणसानेच केलं. म्हणजे माणूस किती बुद्धिवान आहे. आता जे दारू पिते कुंकडे हिंडीत काही करते त्याला काही मिळत नाही बुद्धीचा त्याला. कुठे ते माऊली संत वर्णन करतात, मनुष्य प्राणी अतिशय बुद्धिवान आहे. अतिश्रेष्ठ प्राणी जर कोणता असेल तर मनुष्य प्राणी आहे. मनुष्य प्राण्याला जोड नाही जगामध्ये. अतिशय सर्वात बुद्धिवान असणारा मनुष्य प्राणी, पण सगळ्यात जादा चिंता कोणाला? माणसाला. गाढव कुत्र्या मांजराला का माणसालाच? माणसाला. टेन्शन म्हटलं की माणूस नंबर 1. आत्महत्या करणारा माणूसच. अनेक विषयाच्या चिंता करणारा माणूसच. माणूस हा सचिंत आहे. अति चिंता करणारा प्राणी म्हणजे मनुष्य आहे. सगळे माणसं काही ना काही तरी चिंता करीतच राहतात. कोण कशाची, कोण कशाची, कोण कशाची, फक्त चिंतेचा विषय भिन्न भिन्न आहे. तुम्ही आम्ही जशी चिंता करतो तसे जगद्गुरु श्री तुकोबाराय सुद्धा पूर्व पिठिकेमध्ये, पूर्व अवस्थेमध्ये थोडा सचिंत विषय तुकोबारायचा होता. म्हणजे तुकोबाराय सुद्धा चिंताच करीत होते. तुकोबाराय चिंता करीत होते आणि आपणही चिंता करतो. मग त्या ह्याच्यातून आपल्यात काय फरक आहे असा प्रश्न पुढे येतो. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या आमच्या ज्या चिंता आहेत त्या कधी न संपणाऱ्या आहेत. आणि तुकोबारायची जी चिंता आहे ती चिंता केल्यानंतर, चिंतित विषय मिळाल्यानंतर पुन्हा चिंता करायचं काम नाही. अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबारायचं जीवन सचिंत होतं. तुकोबाराय चिंता कशा कशाची करीत होते नाटाच्या एका अभंगात महाराजाने सविस्तर वर्णन केलेलं आहे. मी उद्धार पावेन करीत होते. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चित्तळमळ. जे माणसं चिंता करीत असतात ते कोणालाही लवकर बोलत नसतात. ते त्यांच्या टेन्शन मध्येच राहते. आपल्या जवळून गेले, हाका मारले तरी ते पाहत नाहीत लवकर. कारण का? ते टेन्शन मध्येच राहतात, चिंताच असतात.
तसे जगद्गुरु तुकोबाराय उद्विग्न अंतकरणाने उदास वृत्तीने घरादाराकडे लक्ष न देता डोंगरावर जायचे, भजन करायचे, रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचे. कशा करता? की चिंता मिटण्याकरता. तुकोबारायला चिंता लागलेली होती की मला संतांचं दर्शन केव्हा होईल. अशी चिंता करता 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 जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाच्या भजनासह चिंतन करणारे तुकोबाराय, श्री गुरु भेटीचे चिंतन करणारे तुकोबाराय, एक दिवस त्यांच्या परमार्थाची परिपक्व दशा झाली आणि देवाने ती व्यवस्था केली. श्री गुरुला पाठवलं, मस्तकावर हात ठेवला आणि श्री गुरुने सांगितलं, महाराजाला सांगितले चिंता व्यवस्थित झाली. श्री गुरु भेटले, बाबाजी चैतन्याने मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, आता चिंता करायचं कारण राहिलं नाही. महाराजांच्या जीवनात त्याची प्रचिती आली. अवघी चिंता वारली. वारली हा शब्द आपल्या मराठीत जुना सगळ्यांना माहित आहे. एखाद्याचं लग्न व्हावं आणि 2 महिन्याने बायको मरावी, त्याला काय म्हणतो आपण? वारली. वारली. एखाद्याचं लग्न होऊन 2 महिन्यांनी जर बायको वारली तर पुन्हा दुसरं लग्न करायला टेन्शन नाही, चिंता नाही. पण एखाद्याचं लग्न झालं आणि 2 महिने बायको नांदली, पुन्हा जी गेली तर पुन्हा यायनाच. बळच काही गेले, समजूत घातली ना आणून घातली, पुन्हा 4 महिने 2 महिने राहिली, पुन्हा गेली. ती जगू द्यायना मरू द्यायना. दुसरंही लग्न करता येत नाही, धरता येत नाही, सोडता येत नाही. मग मेलेली बरी का पळालेली बरी? पळून गेलेली पुन्हा येते, आली तरी सोयीनी जगू देत नाही. काय काय उपाध्या निर्माण करेन हे सांगता येणार नाही. पण पळून गेलेली एवढी काही बरोबर नाही, पण मेली का टेन्शनच नाही. मग तुकोबारायची चिंता रूपी बायको घेऊन चला. तुकोबारायची चिंता जी होती ती पळाली का वारली? वारली. आता चिंता करायचं काम राहिलं नाही. अवघी अवघी शब्दाने महाराजांनी सांगितलं की आता माझ्या जीवनात कुठली चिंता राहिली नाही. भय चिंता नाही
आमची चिंता कोणाला? तुला. देवाला. देवाला म्हणते देवा आमची चिंता तुला, तुझं लागली सकळ चिंता. माणसाने परमार्थ करावा, किती करावा? याचं उत्तर सांगतो. माणसाने परमार्थ करावा, किती परमार्थ करावा? आपल्याला आपली चिंता व्हायचं काम राहणार नाही एवढा परमार्थ करावा. आपली चिंता म्हणजे कपड्याची चिंता, खायची चिंता. आता मी तुमच्या गावात आलो, परत जायची चिंताच आहे की नाही? जमन का नाही? अगोदर तुम्हाला खिस पाडावा लागतो तुमच्या बरोबर, तुकाराम बाबा येऊ का नको? चिंता आहे की नाही? चिंता चिंता असेपर्यंत परमार्थ करावा का चिंता संपेपर्यंत परमार्थ करावा? परमार्थाचा शेवटच आहे आवडीने भावे तुझी चिंता द्याशी. कोणाचं प्रमाण आहे? तुकाराम महाराजाचं. सांगितलं कोणी? मी तुम्हाला सांगितलं. कीर्तनकाराने मी तुम्हाला सांगितलं. हे प्रमाण मला कळालं का नाही कळालं ते तुम्हालाच माहित नाही. हे प्रमाण जर मला कळालेलं असलं तर मी चिंताच करायची नाही, आवडीने भावे हरिनाम घ्यावं, भजन कीर्तन करावं, कथा करावी, सत्संग करावा, खूप सुंदर परमार्थ करावा, पण चिंता बिलकुल करत जाऊ नये. जे चिंता करतात ते माणसं आहेत, जे निश्चिंत झालेले आहेत ते संत आहेत. आता निश्चिंतीनं कुंडलिया धावा कृष्णाची सुंदर प्रमाण आहे. आणि म्हणायपुरते जितका अंमलात आणायपुरते मी निश्चिंत झालो. किती सुंदर तुकोबाराय साधू संत सांगतात, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. एवढं आपण भजन करावं, एवढं एकाग्रतेने देवाचं चिंतन करावं. देव म्हणतो तुझी सगळी चिंता मी करतो, टेन्शन घेऊ नको. ते एक वटवून जी एक क्षणी अनुसरली माझी वाहनी, त्या माची तयाची चिंतवणी मजसी पडली. हे भक्त जीवनात काळ आलेलं असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात अवघी चिंता वारली. बायकोलाही शिकवतात चिंता करू नको, लोकांनाही सांगते चिंता करू नका, सगळ्याला सांगते चिंता करू नका. महाराज सगळ्या त्या अनुभूतीत जाऊन पोहोचले आणि सगळ्याला चिंता करू नका म्हणतात. पण चिंता करू नका म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आम्ही त्यांचे वचन तुम्हाला सांगतो. तुमच्यापेक्षा जादा टेन्शन मध्ये आम्हीच असतो. ही एक नवलाची गोष्ट आहे, एक कौतुक आहे. कौतुक हे वर्तमान काळातलं कलियुगातलं कौतुक आहे की आम्ही जर तुमच्या गावाला यायचं असेल तर चिंता केल्याशिवाय येत नाही, विचार केल्याशिवाय येत नाही. आणि विचार करून जर येत असेल तर समजा वस चिंता आहे, टेन्शन आहे, मागं जाणं होईल की नाही, चिंता आहे. साधू संतांनी किती सुंदर भजन केलंय, परमार्थ शिकवलाय. ज्यांची पुण्यतिथी साजरी करता ते महाराज तुम्हाला सांगून गेले नाही माझी पुण्यतिथी करा. विठ्ठल त्यांचं तुम्ही मंदिर उभा केला, त्या महाराजांनी तुम्हाला सांगितलं नाही माझं मंदिर बनवा. जे महाराज तुमच्या गावात राहिले, तुमच्या घरात राहिले. आता मी विचारलं थोडस महाराजांचा परिचय, मला काही परिचय नव्हता पण थोडा परिचय विचारला. म्हटलं महाराज कुठे राहत होते, आश्रम होता का, कुठे मठ होता का? ते नाही म्हटले ते कोणाच्याही घरामध्ये कुठेही राहत होते. म्हणजे जेवण म्हटले कुठेही करीत होते. गरीब माणसाचं घर तर त्यांच्या लय आवडीचं होतं.
हे संतत्वाचे विचार आहेत बरं का. ही जी संत मंडळी वागत गेली, या संत मंडळीने जीवनभर परमार्थ केला आणि त्या परमार्थाच्या अनुभूती त्यांच्या जीवनात आल्या. याला महत्व तर आहेच आहे, पण त्यांचा अनुभव ज्यांनी ज्यांनी त्यांची संगती केली त्यांना त्यांचा अनुभव आला. हे संत जीवन आहे. आपला विषय चाललाय संत किती मस्त असतात, संत किती आनंदी असतात. ते कशाचीही चिंता करत नसतात, ते कशाची चिंता करत नसतात, त्यांना संत म्हणतात. अवघी चिंता. महाराजांचं जीवन किती पवित्र आणि स्वच्छ आणि निर्मळ जीवन आहे. म्हणून अशा पद्धतीने तुकोबारायांनी सांगितलं की माझ्या जीवनात चिंता राहिली नाही का, कारण आज माझं भाग्य उजळलेलं आहे. प्रथम चरणात उजळले भाग्यता, उजळले भाग्यता, माझं भाग्य उजळलं. ज्या अर्थी तुकोबाराय उजळलं म्हणतात. उजळणं कशाला म्हणतात आपल्याला माहिती आहे सर्वांना. घरात एखादी वस्तू असेल, भांड असेल, बऱ्याच दिवसाचं पडलेलं असेल, ते भांड बाहेर काढल्यानंतर जसं गंजलेलं राहतं आणि नंतर मग त्याला उजळावं लागतं, घासावं लागतं आणि घासल्यानंतर ते स्वच्छ होतं. पितळाचं भांड जर असलं आणि ग्लास आहे, त्याला काहीतरी पाण्याचे डाग पडले आणि घरात पडलेले आहे, कोणीतरी पाहुणा आला आणि मग ते गंजलेलं भांड काढून त्याच्यात पाणी दिलं आणि पाहुण्याला दिलं, पाहुण्याला पाणी प्यावं वाटणार नाही. मग काही करावं लागेल, त्या भांड्याला घासावं लागेल. भांड्याला चांगलं घासून 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 स्वच्छ जर केलं तर पाणी पिण्यामध्ये आनंद येतो. आता तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलं. आता तुमचं आमचं सुद्धा भाग्य आहे. उजळल की नाही उजळायचं? उजळल ना. घासल्याशिवाय का अभिगर घासताच? घासावंच घासावंच लागेल. बरोबर. हरिभक्तीपराय निवृत्ती महाराज जुने परमार्थी धडक योजना अंतर्गत अखंड हरिनाम साधतात. त्या काळात सुद्धा मी त्यांची सक्ती वाजली बरं का तुकाराम महाराज. नखाते हातगाव त्यांनी सुद्धा खूप सुंदर कार्यक्रम केलेले आहेत. आता त्यांचं वय झालं पण कृष्णमूर्ती बरोबर ठेवतात. अति सुंदर भक्ती ज्ञानाचा तो एक प्रचाराचं साधनच आहे. कृष्ण दिसल्यानंतर लोक दर्शन घेतात. म्हणून अशा पद्धतीने घासल्याशिवाय भांड उजळणारच नाही. प्रत्येकाकडे आवरण आले म्हणजे झाकणं आले, मलिन झाले. मल, विक्षेप, आवरण हे सगळे त्याच्यावर दोष आहे आणि हे दोष घालण्याकरता काय करावं लागतं? आता आपण आपला शोधायचा, आपल्यावर किती किती दोष आहेत. ज्याचे जास्त असतील त्याला जादा घासावं लागत. म्हणून महाराजांनी सांगितलं माझं भाग्य उजळलं. भाग्य शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. भाग्याचे दोन प्रकार, लौकिक भाग्य आणि परमार्थिक भाग्य. लौकिक भाग्य तेवढ्या पुरतं राहतं, पुन्हा दुर्भाग्याला कारण ठरतं. परमार्थिक भाग्य एकदा मिळालं तर पुन्हा कधीच नष्ट होत नाही. एक दृष्टांत सांगतो, काल्पनिक. टाइम फक्त 10-15 मिनिटं आहे, जास्त वेळ मी काही घेणार नाही, 11च्या पुढे जाणार नाही या दृष्टीने. म्हणून एक दृष्टांत सांगतो, काल्पनिक दृष्टांत. व्यवहारातलं भाग्य हे दुर्भाग्याला कारण ठरतं आणि परमार्थिक भाग्य जर मिळालं तर ते कधीच नष्ट होत नाही, ते भाग्यवानच राहतं.
एक गावामध्ये असा माणूस होता, गरिबीचा माणूस होता. परिवार जवळजवळ संपत आलेला होता. कोणीच राहिलेलं नव्हतं. वागणूक बरोबर नव्हती. सगळे व्यसन त्याला होते आणि कुठे श्रीमंती काहीच नव्हती. त्याला बसलच येत नव्हते आणि म्हणून गावात त्याला लोक दलिंदर म्हणत होते. त्याचं नावच पडलं होतं दलिंदर. काही माणसं दारिद्र्य रेषेमध्ये असतात, एक नाही, दारिद्र्य रेषेच्या खालचे. दारिद्र्य रेषा एक दारिद्र्यता आहे आणि काही माणसं दारिद्र्य असून पुन्हा दलिंदर राहतात. ते लय व्यापार. दारिद्र्य रेषेच्या खालचे दरिद्रता कोणाला आवडत नाही, पण दारिद्र्य रेषेचे कारणे मात्र प्रत्येकाकडे पाहायला मिळते. कोणाला तर दारिद्र्य म्हटलं तर मला म्हणतो का गरीब, हा मी काय गरीब आहे का, असं माणसं बोलतात. पण दारिद्रता कोणाला आवडत नाही. यदा कदाचित दारिद्रता जरी कर्मधर्म संयोगाने नशिबाने जरी असली तरी काही बिघडत नाही. परमार्थ करता येतो, चांगलं वागता येतं, चांगलं राहता येतं. आमच्या परमार्थामध्ये अनेक भगवत भक्ताच्या यादीचा विचार केला तर खूप भगवत भक्त दारिद्र्य या शब्दाला अनुसरून आहे. त्यामध्ये प्रसिद्ध ब्राह्मणाचं उदाहरण आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे. ही दारिद्र्यता आहे. ती गरिबी चालती, काही अडकत नाही, परमार्थाला काही अडचण नाही. पण ही दलिंदर लय व्यापार. दरिद्री माणसाला, गरीब माणसाला जर तुम्ही 200 रुपये दिले तर ते बाजारात जाईन पोरायला काहीतरी खायला आणि दलिंदराला जर 200 दिले तर तुमच्या लक्षात आलं ती पिऊनच ये नाही. ते दलिंदर. आणि दलिंदर त्यालाच म्हणजे जावं. मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करता येत नाही, मिळालेल्या पैशाची वृद्धी करता येत नाही, मिळालेली संपत्ती त्याला वाढवता येत नाही, त्याला दलिंदर म्हणे जावं. शासन देतय, पुन्हा पुन्हा देतय, सर्वांना देतय. दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकांना सर्वांना शासन पुन्हा पुन्हा देतय. पण काही काही माणसाचा स्वभाव जर असा असला तर ते कधीही सुधारत नाही. पण काही माणसाने मात्र शासनाकडून कर्ज घेऊन म्हणा, अनुदान घेऊन म्हणा, शेततळे घेऊन म्हणा, काय जे मिळेल ते घरकुल शासन भरपूर देत आहे. पण त्याचा उपयोग जर चांगला केला तर माणसं सुधारल्याशिवाय. मी दृष्टांत सांगत होतो. ते असं दलिंदर असल्यामुळे त्याला अनेक व्यसन, इकडे जाय तिकडे जाय, शहरात जाय, परतूरला जाय, घनसावंगीला जाय, काही करायचं, काही खायचं, काहीच मिळ नव्हता. एक दिवस परतूरला गेलं, हॉटेलमध्ये खाल्लं, खिशात 10-5 रुपये होते, एक तिकीट घेतलं लॉटरीचं. त्याला सगळेच व्यसनच असतात. लॉटरीचा असो, मटक्याचा असो, सटक्याचा असो, पत्त्याचा डाव असो, सगळे दलिंदर असते. सगळं फिरलं पण कर्मधर्म संयोगाने एक लॉटरीचं तिकीट घेतलं. महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट होतं. 4-8 दिवसाची सोडत होती. कर्मधर्म संयोगाने त्याचं नशीब उजळलं. 25 लाखाचा नंबर लागला. आता कोणी त्याला दलिंदर म्हणेल का? लोक गावात चर्चा करायला लागली. अहो ते नव्हतं का म्हणले दलिंदर, काय भाग्यवान ठरलो त्याचा 25 लाखाचा नंबर, भाग्यवान विजेता, पेपरला फोटोच आला. गावातले लोक म्हटले मग आता आपल्या गावचा माणूस असा माणूस असा दलिंदर होता पण काय योग आला. गावच्या लोकांनी जाहीर सत्कारच केला. सत्कार कोणाचा होतो? दलिंदराचा होता का पैशावाल्याचा? पैशावाल्याचा. पैसा कमीच व्हा. पैसा कमविल्याशिवाय माणसाने राहू नये. जीवनात पैसा कमवला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार करून पैसा कमवा. पैसा कमवू नये असं शास्त्राने कुठंच नाही सांगितलं, निषेध केला नाही शास्त्राने. पैसा कमवा. पण लोकांनी त्याचा सत्कार केला दलिंदर. पण भाग्यवान विजेता, हार घातला, कौतुक झालं, आनंद झाला, सगळ्या लोकांना माहीत झालं त्याला 25 लाख मिळाले. 4-8 दिवस निघून गेले. त्याने विचार केला आपण एवढे पैसे कधी पाहिलेच नाहीये. बँकेत जायचं, सगळे पैसेच घरी घेऊन यायचं असा त्याने विचार केला. 25 लाख रुपये बँकेतून त्याने काढले. घरी येऊन मोजीत बसून मोठ्या मोठ्या भारी भारी नोटा, 2-2 हजाराच्या नोटा, रातभर पैशाचा आनंद घेऊन हाता घालून काढून, नजरे घालून काढून, असं त्याला आनंद वाटला. आणि त्यामुळे बँकेतून ते एवढे 25 लाख रुपये घराकडे घेऊन आला. बँकेतच काही भाग्यवानाने पाहून ठेवलं की हे माल चालला कुठं. याच्यापेक्षा ज्वाराचे भाग्यवान होते ते. बरं हे घरी आलं.
संध्याकाळ झालेली होती. गावाच्या कडेला घर होतं. कुठेतरी घरामध्ये बसलेला होता. जेवण खाऊन केलं. पैसे मोजित होता. पैशाचा आनंद घेत होता. असे पैसे कधी पाहिलेच नव्हते. म्हणून पुन्हा पुन्हा नोटा मोजायचा, बंडल पाहायचा, हे खाली घालायचा, ते वर घ्यायचा. आता 25 लाख रुपये. 12:30-1 वाजता ते 2-5 भाग्यवान आले दरवाजा वाजवायला. त्यांना माहित होतं आता काही अडचण नाही, नगदी रोख माल आहे. आणि दरवाजा मोडला. आतमध्ये शिरले, पैसे हिसकायला लागले. ते पैसे धरून बसलं सोडीनात. यांनी पोटात चाकू खुपशीला मारून टाकलं. हे दलिंदर ठरलं का भाग्यवान ठरलं? पैसा नव्हता तर जगत होतं, पण आज या पैशाने, या भाग्याने त्याला मरावं लागलं. चोर भाग्यवान ठरले. 25 लाख मिळाले. चोर फसार झाले. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन आलं. पंचनामा, अमुक अमुक काय व्हायचं ते होऊन गेलं. चोर मात्र निघून गेले. पोलिसांनी अंदाज काढला आपल्या भागामध्ये अशा चोऱ्या करणारे कोण आहेत. अंदाजे 2-5 ठिकाणी धाडी घातल्या. एका धाडीमध्ये त्याला मुद्देमालासह चोर सापडले. पोलिसाला चोर सापडले. पोलिसांनी पैसा जप्त केला. सगळा पोलीस स्टेशनने पैसा ताब्यात घेतला आणि यांना लगेच हर्सूलला पाठवलं. हे बी दुर्भागी ठरले, पोलीस भाग्यवान ठरले. पोलीस स्टेशन जर आउटसाईडला होतं. त्यांनी विचार केला याचा काय वार घेणारा कोणी नाही. चोरीचा मामला 1-1 लाख वाटून घ्या. सगळ्या पोलिसांनी वाटून घेतले. 1-2 महिन्यांनी वरच्या अधिकाऱ्याला कळालं अमुक ठिकाणी अमुक असं झालं. या पोलीस स्टेशन मध्ये असं घडलेलं आहे. वरचे अधिकारी आली. कसून पोलिसाची चौकशी करण्यात आली. पोलीस सगळे त्याच्यात सापडले. सगळ्याचे देश उतरले, घरी पाठवले. वरचे अधिकारी 25 लाख घेऊन गेले. कोण भाग्यवान ठरले? जाऊ दे. असं करता करता गृहमंत्र्याला मला काही म्हणायचं नाही. एक मी काल्पनिक दृष्टांत सांगितला. हे घडलेलं नसेल, पण भाग्य सांगतोय मी तुम्हाला. याच्याकडे, या दलिंद्राकडे 25 लाख आले. भाग्यवान ठरला. मरावं लागलं, दुर्भागी ठरला. चोराला 25 लाख सापडले. बिचारे कारागृहात गेले. भाग्यवान ठरले का दुर्भागी ठरले? तेही दुर्भागी ठरले. पोलीस स्टेशन दुर्भागी ठरलं, त्याच्यात गुंतलं. पुढे नेते मंडळी त्याच्यात गुंतून जातात, भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंततात. आणि टीव्हीवर आल्यावर आपल्याला समजतो एवढे खाल्ले म्हणजे चोर आहेत, पक्के चोर. आपला विषय चाललेला आहे. हे माणसं जे भाग्याचं स्वरूप समजतात, हे खरं भाग्याचं स्वरूपच नाही आहे. म्हणून भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा साधू संतांनी वर्णन केलंय. हे उग नाही केलं. पण अशा पद्धतीने मी आपल्या पुढे भाग्याचा विषय सांगतोय की जगद्गुरु तुकोबाराय भाग्याचा विषय सांगतात की माझं भाग्य आज उजळलंय. उजळलंय म्हणजे माझ्या जवळच होतं, ते स्पष्ट झालंय. परमानंद दे कालीन झालंय. असा भाग्याचा माझा उदय झाला, उजळलं. त्यामुळे चिंता राहिली नाही. आणि हे सगळं घडलंय संत दर्शनाने. आणि मिळाला आहे पद्मनाभ. हे भाग्याचं स्वरूप आहे. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा संत दर्शने आला पद्मनाभ जोडला. एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी मुखाने नामस्मरण
अंतकरणामध्ये भगवंताचं ध्यान करा. थंडीची लाट आलेली आहे, थंडीचं वारं जरा जोराचंच आहे, आज जरा कमी झालं नाही का, पण जरा जोराचं वारं 2-5 दिवसापासून आहे. म्हणून आपण सगळेजण कीर्तनाला आलेले आहात, पण थोडा रगी पांघरून आलेले असल्यामुळे शब्द येतो रगीत आलात. रगीत नाही आले तुम्ही म्हणा, पण रगीत आलात. मोठ्या प्रेमाने जरा आनंदाने अंतकरणातली रग मोकळी करून हाताने टाळी वाजून परमार्थ करा, म्हणजे नामस्मरण करा. विठोबा शिट्टी वाजवली. लोकांना वाटलं कोणी उठलं काय तिकडं, असं विक्षेप होतो मध्ये विनाकारण काळ. समाजामध्ये विक्षेप नाही झाला पाहिजे. कीर्तनात असा रस शांत पाहिजे, आनंदाने एकरूप झालं पाहिजे, भजनात मन लागलं पाहिजे. आता उद्या परवा तुम्हाला हसायचीच मजा आहे तसं काही नाही. हसाय करताच कीर्तन आहे, ठीक आहे, पण एक आनंद घ्यायचा परमार्थाच्या अंतरंगामध्ये शिरलं पाहिजे. अंतरंगात शिरलं तर आपण हे केल्याचं काहीतरी पत्रामध्ये श्रेय पडेल. आपण मोठ्या प्रेमाने टाळी वाजवली, आनंदाने भजन केले. हे भजन देवापर्यंत जाणार आहे. उजळली भाग्यता आई चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. आता बरोबर 11 वाजलेले आहेत, त्यामुळे आता पुढे काही लांबायचं नाही. गावकरी मंडळी बोला, 11 वाजलेले असल्यामुळे इथे संपवणं गरजेचं आहे ना. कसं आहे, आपल्याला सांगता येईल ना अजून तासभर वय तुकाराम महाराज, पण लोकांचा अंदाज पहा, नाही तर ते गारटलेत आणि आपण सांगत होते, त्याच्यात काही आनंद नाही. टाइम झालेला आहे म्हणून मीच थांबतो. महाराज म्हणतात की आम्हाला तो पद्मनाभ मिळालेला देव. आता म्हणायची गरज राहिली नाही. संपुष्ट ही हृदय पेटी करोनी पोटी साठव, त्या परमात्म्याला मी साठवून धरू. आता दूर जाणार नाही, त्याला दूर जाऊ देणार नाही. हा मिळालेला लाभ आहे, आमच्या जवळचाच होता. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावाचा सापडा. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. यथामती यथावकाश मी अभंगाचा विचार केला. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य माझे पिता श्री रखमाजी महाराज नवले, एकनाथ महाराज प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था. अशा पद्धतीने मी आपल्या भागामध्ये परिसरामध्ये अनेक वेळा येणं घडतं. त्यापैकी समस्त गावकरी मंडळी साकळ गावकर मोठ्या आनंदाने चालू असलेला उत्सव, त्या उत्सवातील परमपूज्य महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या उत्सवाच्या निमित्ताने गावकरी मंडळीने आमंत्रित केला. वेळेवर हजर झालो. सुंदर मृदंगाचार्य, सुंदर गायनाचार्य, अशा पद्धतीची सर्वांच्या संगतीने देवाच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याला पूर्ण विराम देतो. तुंबगुणा सर्व सुखी पूर्ण भोवो निती जोडे, भजी जो आदि पुरुखे अखंड ज्ञानेश्वर.